राम राम भावकी. पुन्हा एकदा स्वागत आपल्या आवडत्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे भावकी. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यातलं फार महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्रेम. प्रेम, नातेसंबंध, रिलेशनशिप हे शब्द आपल्यासाठी फार महत्त्वाचे असतात. पण काही वेळा नात्यांमध्ये खूप चुकीच्या गोष्टी सुद्धा घडतात, जसे की चीटिंग, फिजिकल अब्यूज, मेंटल अब्यूज, इमोशनल अब्यूज या गोष्टी घडतात. तर मित्रांनो, ह्यावरती लोकांची काय मतं आहेत हे आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत. तयार आहात? चला तर. शुभम, रिलेशनशिप्स आपण बघतो जवळपास म्हणजे लवर्स असतात, त्याच्यानंतर लोकांची लग्न झालेली असतात. या अशा प्रेम रिलेशनशिपमध्ये खूप लोक असतात, पण त्यामध्ये फार चुकीच्या गोष्टी पण घडतात ज्या आपल्या सर्वांना माहिती आहे. काय काय तुझ्या मते रिलेशनशिपमध्ये सगळ्यात चुकीच्या गोष्टी घडतात त्या कोणत्या कोणत्या आहेत? म्हणजे चीटिंग असते, डबल डेटिंग, मग खूप काही मिसअंडरस्टँडिंग्स होतात. पण तो मिसअंडरस्टँडिंगचा रिलेशनचा भाग आहे, पण चीटिंग मुख्य झालं नाही पाहिजे. पहिलं म्हणजे बघायला गेलं तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होतात भरपूर लग्नानंतर. आता त्यासाठी कारणं भरपूर आहेत. ओके, नवरा बायकोचं पटत नाही एकामेकाबरोबर, किंवा बायको नवऱ्यावरती संशय घेते किंवा नवरा बायकोवरती संशय घेतो. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण एकामेकाला टाईम देत नाही. ओके, हे फार चुकीचं आहे. आपण कितीही आजच्या रोजच्या आपण रेग्युलर आयुष्यामध्ये सर्वजण बिझी आहेत, पण तरीही आपण त्यातनं वेळ काढून आपल्या लाईफ पार्टनरला आपण वेळ द्यायला पाहिजे. आणि धावपळीच्या जगामध्ये मला वाटतं नाती सरत चालली आहेत मागे. हो, नाती सरत चालली आहे. बोलायला गेलं तर आपण मित्रांना पण वेळ देऊ शकत नाही आहे, कारण की एवढे आपण आता आजकाल रेग्युलर लाईफमध्ये आपण आपल्या कामामध्ये एवढे बिझी झालो आहे. सो त्यामुळे ही पण छोटी छोटी कारणं आहेत की ते ज्यामुळे जेव्हा आपण अटेन्शन देत नाही आपल्या वाईफला, किंवा वाईफ आपल्याला अटेन्शन देत नाही, किंवा मुलगा दुसरा ऑप्शन शोधतो किंवा मुलगी दुसरा ऑप्शन शोधते. ॲक्च्युली हे चुकीचं आहे, तसं झालं नाही पाहिजे. बायकोनी पण नवऱ्याला समजून घ्यायला पाहिजे, नवऱ्याने पण बायकोला समजून घ्यायला पाहिजे. अजून डबल डेटिंग होतं, ते पण योग्य नाही आहे की तुझं एक अफेअर असताना मुलगा अजून एक अफेअर करतो, किंवा मुलगी एका मुलाबरोबर अफेअर करताना दुसऱ्या मुलाबरोबर अफेअर करते. या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत ज्या मला वाटतात. बरोबर. तुमचं काय मत होतं याच्यावरती? तुला काय काय गोष्टी चुकीच्या वाटतात? याच्यामध्ये साहजिक आहे डबल डेट प्लस आपल्या संसारामध्ये होणारा किंवा घरामध्ये होणारा वाद. बरोबर आहे, त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी असतात. त्याच्यामध्ये असं म्हणू शकत नाही, वादामध्ये घरातले पण इन्वॉल्व असतात, बाहेरचे पण इन्वॉल्व असतात. कोणाला आता कसं बोलायचं तर एखाद्याला नाही बघवत नाही आहे, कोणाचा काही संसार चालू आहे तर कोणामध्ये फूट कशी पाडावी, त्या खूप कारणं आहेत ज्याच्यामुळे फूट पडते. तर ह्याच्यामध्ये कसं दोघांमध्ये अंडरस्टँडिंग असलेलं बरं, तरच पुढे संसार सुखीचा चालू शकतो. व्हॅलिड कारण आहे, तुम्ही जे म्हणालात ते फार व्हॅलिड आहेत सध्याच्या टायमिंगला. गॅस लाईटिंग एक असेल की जसं की समजा की एक मुलगी आहे किंवा मुलगा पण आहे, खूप लोक असे करतात की त्याचे इंटेन्शन्स आहेत वेगळे. म्हणजे कसे करतात की त्यांच्याकडनं काय चुकी झाली पण ते दुसऱ्याला बोलतात की नाही मी नाही चुकीचा, तू चुकीची आहेस, आणि ते लोक तिला टार्गेट करून. हा ॲक्च्युली खूप मोठा मुद्दा आहे, म्हणजे खूप कमी लोक बोलतात याच्यावरती. तर कधी कधी असं असतं की भले चुकी माझी असेल किंवा तिची असेल, पण ती मला बोलेल की नाही नाही तू चुकीचं आहे, मी एवढं करून दाखवलं त्यासाठी. आणि त्याच्यानी असं होतं की आपण ट्रिगर होतो आणि आपण आपल्या क्वेश्चन्सला एक विचार करतो की यार खरं माझीच चुकी आहे का, हा एक पॉईंट आहे. आणि मुली एंडला जाऊन सॉरी बोलतात, मुली पण बोलतात, मुली पण, म्हणजे ज्याची चूक नसते ती व्यक्ती जाऊन. तर हा एक पॉईंट आहे, हा एक मुद्दा आहे. आणि चीटिंग एक झाला मुद्दा. डबल डेटिंग डबल डेटिंग हा बोलू शकतो. डबल डेटिंग झाला, चीटिंग झाला. मायक्रो चीटिंगचा पण एक कॉन्सेप्ट आहे की असं बोलतात की चॅटिंग करणं बट ते डिलीट करून टाकणं. कोणी फेसबुक किंवा इन्स्टावरती मेसेज केला, रिक्वेस्ट पाठवली, त्याशी बोलणार, भलेही तो कोणच लागत नाही बट त्याशी बोलणार रात्रभर. त्या सगळ्या गोष्टी पण येतात. ॲक्च्युली मला असं वाटतं की खूप लोक हे जे तू बोललास त्याच्यासाठी टर्म शोधत होते. तू जी चांगली टर्म दिलीस मायक्रो चिटिंग, तर मित्रांनो लक्षात ठेवा मायक्रो चिटिंग पण असते. अजून काही मुद्दे आहेत तुझ्याकडे? सध्या तरी ह्या तीनच आहेत, बिकॉज मी आता ज्या एजला आहे तर ह्या एजला ते ह्या दोनच गोष्टी खूप जास्त चालतात. बाकी जर एकदा लग्न झालं वगैरे तर मग तो एक वेगळाच युनिवर्स आहे, तर ते एक वेगळ्या गोष्टी चालतात. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर तुम्हाला काय वाटतं की लोक का करतात? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स बद्दल आता तो तर इंडिव्हिज्युअलचा चॉईस आहे. आता जर माझ्या म्हणते तर असं जस्टिफाईड वाटतं तुला की फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती टॉक्सिक रिलेशनशिप, टॉक्सिक मॅरेजमध्ये आहे, आणि टॉक्सिक मॅरेजमधून जर तो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतो, खूप लोक त्या गोष्टीला जस्टिफाय करतात.
की एखादा व्यक्ती या दोघांमधला हा चुकीचा आहे तर मग त्याने केलं तर काय फरक पडतो, हे मुद्दे बऱ्याचदा ऐकायला मिळतात. तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? नाही, जस्टिफायबल तर कोणत्याच गोष्टी नाही ह्याच्यामध्ये. जर समजा तुम्हाला नाहीच आवडत आहे तर मग तुम्ही पहिला मुद्दा आहे की तुम्ही गेलात कशाला त्या रिलेशनशिपमध्ये. आणि कधी पण कोणती पण चीटिंग कधीच जस्टिफायबल नसते. आपण डेडिकेशननी करतो जे गोष्ट, आणि परत मग भले कितीतरी टॉक्सिक असलं तरी तुम्ही लोक एवढ्या वर्षासोबत राहिलात, तर मग जर तुम्ही ते बोलून सॉल्व्ह नाही करू शकत तर मग तुमचा पॉईंटच नाही राहिला लग्नाचा. मग ते लग्नात तिथं संपलेला कन्सिडर करू शकतो. असं बघायला गेलं तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचे मी तुला आता कारणं सांगितली की आपण एकामेकाला टाईम देत नाही किंवा फायनान्शियल इश्यू असतात ज्या आपण गरजा पूर्ण करू शकत नाही. मग कधी कधी अट्रॅक्ट होतात आपल्याला बायका किंवा मुलं, सुंदर मुलगी दिसली तर तिच्यावरती अट्रॅक्ट होते. तसं अशा काही गोष्टी आहेत. पण आता समाजात एक गोष्ट चालू आहे की फॉर एक्झाम्पल नवरा चुकीचा असतो किंवा बायको चुकीची असते म्हणून समोरच्यानी चीट केलं तर ते जस्टिफाय करतात लोक की नाही नवरा एवढाच आहे तर मग ती कायच करणार. हा प्रकार एक बऱ्याचदा बघायला मिळतो आपल्याला की लोक बरोबर बोलतात की नाही ठीक आहे तिचं बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं की ते जस्टिफायबल आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर? नाही नाही नाही, ते जस्टिफायबल नाही आहे कुठल्याही सिच्युएशनमध्ये नाही. कुठल्याही सिच्युएशनमध्ये नाही आहे. कारण की नवरा जर ड्रिंक करणारा आहे सो बायकोनी त्याला त्याची समजूत काढून त्याला समजवून व्यवस्थित मार्गावरती आणून त्यांनी त्यांचं रिलेशन घट्ट करायला पाहिजे. ओके, तो चुकीचं आहे म्हणून आपण चुकीचं वागणं हे योग्य नाही आहे. आणि जर समजा म्हणजे नवरा नाही सुधरत आहे आणि एखाद्याला जर ते बदलायचंच आहे मग त्यांनी काय डिव्होर्स घेऊनच बदललं पाहिजे तुम्हाला असं वाटतं की काय, कसं म्हणजे ते कशी सिच्युएशन हँडल करेल? हा स्ट्रेट मार्क आहे ऍक्च्युली डिव्होर्स. जर तुला पटत नाहीये, नवरा तुझं ऐकत नाहीये, नवरा तुझ्या शब्दांना व्हॅल्यू देत नाहीये, तुला व्हॅल्यू देत नाहीये, तर हा स्ट्रेट मार्ग आहे की डिव्होर्स व्हावा आणि त्या वेगळं होऊन नंतर मग जे तुला अफेअर्स करायचे आहेत किंवा कोणाबरोबर रिलेशनमध्ये राहायचंय ते तू करू शकतेस किंवा तो ते करू शकतो. मला असं वाटतं. तुमचं काय मत आहे? एक तर दोघांनी स्पेस घ्यावा, बरोबर. प्रत्येकाने स्वतःला वेळ द्यावा. काय गोष्टी घडत आहेत त्या स्वतः समजून घ्याव्या की कोण चुकीचं आहे, आणि ते जर सुधारू शकत असाल स्वतःचं नातं आणि नवी सुरुवात करू शकत असाल तर ठीक. अदरवाईज ऑप्शन आहे वेगळं व्हा, सोडचिट्टी, आणि ते पण दोन्ही साईडने सहमतीने झालं पाहिजे. कारण का शेवटी कसं आहे बघायला गेलं तर दरवेळेला मुलगाच हा चुकीचा ठरतो. मुलगा चुकीचा नसतो किंवा बेवडा नसतो, त्याच्या मागे परिस्थिती निर्माण होते तेव्हा बेवडा होतो. आणि ती लोकांना फार वेळा दिसत नाही. बोलणारी लोक खूप काही बोलतात की हा मुलगा बेवडा होता म्हणून हिचं आयुष्य खराब, पण ती काय करत असेल तिचं बघून तो काय आतमध्ये मुलगा कधी बोलून दाखवत नाही स्वतःच्या मनातल्या गोष्टी. तो स्वतःचा आतल्या आतच भांडत असतो, पूर्ण भरलेला असतो, बरोबर आहे. तर असं मग आपण मुलाला कधी जज करत नाही आणि आपण मुलं पण मुलीला जज करत नाही. जर संसार पुढे चालवायचा असेल तर दोघांनी स्पेस घ्यावा, समजूत काढावी एकमेकाची. कोणतरी मध्ये असेल त्यांनी घ्यावं की बाबा हां असं आहे, नाही तर काहीच नाही मार्ग निघत आहे तर वेगळं व्हावं, नवीन सुरुवात करावी. चांगले मुद्दे मांडलात तुम्ही दोघांनी. दुसरा मुद्दा आहे तर फिजिकल अब्यूज. आपण बघतो की फिजिकल अब्यूज म्हणजे बऱ्याच वेळा मुलं करतात, मुलींवरती हेच दिसतं बऱ्याच घरात. काही घरात बायका सुद्धा आहेत लाटणी आणि झाडू घेऊन मुलांच्या मागे असतातच बऱ्याच वेळा. तर तुम्हाला काय वाटतं फिजिकल अब्यूज कितपत बरोबर आहे किंवा कितपत चुकीचं आहे? फिजिकल अब्यूज योग्यच नाही आहे ॲक्च्युली. मुलांनी मुलीवरती हात उचलणं हे म्हणजे माझ्या मते योग्यच नाही आहे कुठल्याही सिच्युएशनमध्ये. जरी तुमचं भांडण झालं तरी तिचे विचार तुला पटत नाही आहे, ओके, किंवा काही बाचाबाची झाली तर आपण हात उचलणं हा एक योग्य मार्ग नाही आहे, हा पर्याय चुकीचा आहे. किंवा मुलींनीही मुलांवरती हात उचलणं हा पर्याय चुकीचा आहे. कारण की ह्याच्यातनं जर तुमची एक हे कळते, विचार श्रेणी कळते की तुमचे विचार काय आहेत, त्यातनं हेही कळते की तुम्ही समोरच्याला किती रिस्पेक्ट करताय, त्याने तुमचं रिलेशन पण खराब होतं. फिजिकल अब्यूज तर नाहीच केलं पाहिजे. कारण की आपल्याला शिकवलेलं आहे की स्त्रियांना आणि मुलांवरती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे की स्त्रियांवरती आणि मुलांवरती कधीच हात नाही उचलला पाहिजे, भले ते किती काही कोणत्या थराला जाऊ. तर मला तर असं वाटतं की नाही, फिजिकल अब्यूज तर नाही केला पाहिजे. पहिली गोष्ट तर फिजिकल अब्यूज खूपच वाईट आहे. हा तर पहिली गोष्ट झालाच नाही पाहिजे फिजिकल अब्यूज कोणत्याही रिलेशनशिपमध्ये. आणि म्हणजे वाईटच. आता यावरती मी जास्त नाही बोलू शकत कारण की मी त्या वयाचा नाही अजून, आणि मी अजून ते हे नाही केलं, अनुभवलं नाही. आणि सोसायटीमध्ये माझ्या पॅरेंट्सने कधी एकमेकांना फिजिकल अब्यूज वगैरे केलं मी अजून कुठे बघितलं नाही लोकांना. पण मी ऐकतो की हा तिला मारतो, हा ती त्याला मारते वगैरे. पण या
टॉपिकवरती तर मी काय तुम्हाला देऊ नाही शकत. फायनान्शियल स्ट्रेस असतो मुलांवरती जास्त असतो की त्यांच्याकडे जबाबदारी आहे मुलगी, तर मग तुमचं काय म्हणणं आहे की नात्यामध्ये जर दोघांचं नातं आहे तर मग मुलांवरती फायनान्शियल जबाबदारी जास्त काय येते? कारण का बऱ्याचदा मुलांचे मेंटल हेल्थ त्याच्यामुळे खूप जास्त इफेक्ट होते. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं फायनान्शियल स्ट्रेसबद्दल? फायनान्शियल स्ट्रेसवरती आता बोलायचं झालं तर कसं आहे, आता करता तर हा मुलगाच असतो घरात. हे दरवेळी मुलगाच का? नाही, आता ते आधीपासून आलंय ना, असं नाहीये. पण आता तू बघायला गेलं असतं या जनरेशन मध्ये मुलगाच घरचा भार उचलणार, मुलंच सर्वस्व आहे, मुलंच वंशाचा दिवा, तर वंशाचा तोच सांभाळ करणार. पण कसं आहे, जर संसारामध्ये जर जी जोडीदार आहे, साथीदार आहे स्वतःची, तिने जर स्वतःला आपल्याला सोबत येऊन जर हातभार लावला की मी जॉबला जाते, आपण सगळ्यांनी मिळून मिसळून करू, पण तशा गोष्टी नसतात. काहींना फक्त गृहिणी म्हणूनच राहायचं असतं. पण तुम्हाला वाटतं आजकाल सिच्युएशन बदलते का? कारण का खूप मुली शिकतायत आणि बाहेर जात आहेत, चांगले पॅकेजेस, मुलांपेक्षा चांगले पॅकेजेस उचलत आहेत. आजकाल भरपूर सिच्युएशन बदलली आहे. मुली पण त्याच मुलांच्या लेवलनी काम करत आहेत, मुली पण शिकलेल्या आहेत, मुली पण चांगल्या लेवलला काम करत आहेत आणि ते पण फायनान्शियली हेल्प करतात. आता बघायला गेलं तर एक्झाम्पल मी माझंच देईन. माझी पण वाईफ वर्किंग आहे, मी पण वर्किंग आहे, आम्ही दोघं मिळून घर चालवतो. सो त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. आणि बघायला गेलं तर मुलींनाही मला असं वाटतं की तो दर्जा मिळावा जो मुलांना मिळतो. असं नाही आहे की मुलगाच घर सांभाळू शकतो. काही ठिकाणी असेही आहेत की ज्या मुलींचे नवरे नाही आहेत तर त्यांच्याकडे पुरुष असं कोणी नाही आहे, तर आफ्टर मॅरेज ते आपलं घर सांभाळत आहेत. किंवा मुलींचे वडील नाही आहेत तर ते स्वतः जॉब करून घर सांभाळत आहेत. तर असंही आहे की मुलीही घर सांभाळत आहेत. नॉट कंपल्सरी की मुलंच सांभाळू शकतात. फक्त आपल्या इथे असं जर आपल्या कल्चरमध्ये असं विचार केला जातो की मुलांनी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी, बस. ही तर नक्कीच इक्वल पाहिजे. आता आपण एवढं चालू आहे, फेमिनिझम चालू आहे, मग इक्वॅलिटी चालू आहे, आणि एवढं सर्व करून म्हणजे आता पोरी शिकतात आहे, पोरांपेक्षा जास्त शिकतात आहे, पोरींना पण तेच राईट्स भेटतात आहे. आता कोण पोरींना थांबवत नाही शिकायला वगैरे, आणि ते सर्व करूनही पण नंतर आपण बोलतो की पोरगा चांगला कमवणारा पाहिजे. का भाई, तुम्ही पण आता चांगला कमवू शकता, तुम्ही पण सर्व करू शकता. तर हे तर आता मला वाटतच नाही की डिपेंडन्सी पाहिजेच. आता एक पोरगा पण जास्त कमवलं चालेल, पोरगी पण जास्त कमवलं चालेल, पण असं नाही की पोरांनी पण असं हे नाही केलं पाहिजे की पोरगी माझ्यापेक्षा कमवलं पाहिजे. या पोरींनी तर नक्कीच केलं. आता बघतो आपण काही की पोरींना पाहिजे असतं की बाई तू पण कमवू शकतेस, तू कमव, तू का त्याच्यावरती डिपेंड आहेस, तू आता हे आपण एवढं करतो फेमिनिझम वगैरे, कर ना भाई तू पण, मग तू का त्यावरती डिपेंड आहे, तू आपलं काहीतरी बनव, आपला एम्पायर तू बिल्ड कर. सध्या अरेंज मॅरेजेस तरी आपण कन्सिडर करायला गेलो तर त्यात कसं चाललंय की सगळ्यांना असं वाटतं की मुलींना वाटतं की जो आपला हस्बंड असतो तो आपल्यापेक्षा ॲटलिस्ट डबल तरी कमवलाच पाहिजे, आणि शोधतात पण फॅमिलीजमध्ये खूप. लव्ह मॅरेजमध्ये हा फंडा खूप इक्वलवरती येऊन जातो की समजा जर मुलगी जास्त कमवते मुलापेक्षा किंवा मुलगा जास्त कमवते मुलीपेक्षा, मग ते त्यांच्या अंडरस्टँडिंगवरती ते लोक करतात की बाबा फॉर एक्झाम्पल की हाऊस होल्डचं मी सांभाळतो, बाकी EMIचं तू बघून घे, किंवा मग मी बघतो EMIs वगैरेचं, किंवा हाऊसचं तू बघून घे आणि एक पर्टिक्युलर सेविंग्समध्ये टाकून देऊ. पण अरेंज मॅरेजेसमध्ये असं असतं की मोस्ट ऑफ द टाईम की मुलगा जास्त कमवतो तर काय वाटत नाही, बट इन केस जर असं होतं की मुलगा कमी कमवतो मुलीपेक्षा, तर मग ते होऊन जातं की मग त्याच्यामध्ये पण खूप गोष्टी येतात की टोमणे असतात की बाबा अरे हा तू कशाला एवढा लो इन्कमवाल्या मुलासोबत. पुरुषांना तर आयुष्यभर सहन करावं लागतं. ते तर असतंच, ते तर आहे, ते तर आहे, बट ठीक आहे, ते पण अंडरस्टँडिंगवरतीच आहे की फिजिकल बर्डन तुला काय वाटतं कसा शेअर केला पाहिजे स्त्री आणि पुरुषांनी? पहिली गोष्ट तर त्यांनी डिसाईड केला पाहिजे बजेट, की बजेट कसा आपण ॲलोकेट केला पाहिजे, आपण आपला खर्च किती होतो, एक्स्ट्रा खर्च किती टाळू शकतो, आणि आपल्याला EMI सगळे काढून किती पैसे उरतात, त्या हिशोबाने मोस्टली मॅनेज केलं. पण आजकालच्या महागाईच्या जगात तुला असं वाटतं की स्त्रीने सुद्धा कमवणं आणि कॉन्ट्रीब्यूट करणं इम्पॉर्टंट आहे की घर सांभाळणं जास्त इम्पॉर्टंट आहे? तो इंडिव्हिज्युअल चॉईस आहे, त्याच्यावरती मी नाही. तुझं काय मत आहे? ते तर आता ते स्त्री आल्यावरच कळेल. म्हणजे मुलांची किंवा मुलींची मेंटल हेल्थ लग्नानंतर खूप जास्त बिघडते, कारण का खूप जास्त गोष्टी सांभाळायच्या असतात, फॅमिली सांभाळायच्या असतात, एकमेकांना सांभाळायचं असतं, मुलांना सांभाळायचं असतं, आणि याच्याबद्दल त्यांची स्वतःकडे लक्ष देणं राहून जातं कुठेतरी. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ह्याच्याबद्दल मला हेच सांगता येईल की आता तू ज्याप्रमाणे बोललास की मेंटल हेल्थ, काय होतं की मुलगी आपल्या पहिला घरी कम्फर्टेबल असते, भले ती जॉब करत असली, भले ती फ्रीडम असलं ना, ती आपल्या घरी कम्फर्टेबल असते. नवऱ्याच्या घरी आल्यानंतर भरपूर तिच्यावरती गोष्टी लादल्या जातात की तुला जॉब करायचं आहे,
त्यानंतर तुला फॅमिलीला सांभाळायचं आहे, तुला जेवणाचं बघायचं आहे, त्यानंतर आपली फॅमिली मेंबर्स असतात, आई वडील असतात, त्यांना सांभाळायचं असतं. ऑटोमॅटिकली ह्या गोष्टींचा स्ट्रेस येतोच. तू कितीही म्हटलंस की नाही होणार, म्हणजे स्ट्रेस नाही होणार, तू आरामात कर, तू तुझ्या कलेनी कर, पण ते तसं नाही होत. कुठून तरी स्ट्रेस हा येतोच ॲक्च्युली. मग त्यामुळे तू मुलगा म्हण किंवा मुलगी म्हण, दोघांवरही तेवढा स्ट्रेस असतो, कारण की फॅमिली असते. फॅमिली म्हटल्यानंतर मुलांना सर्व गोष्टी बघायच्या असतात फॅमिलीमध्ये, की काय घडते, काय करायचं आहे, आज आपल्या घरात हा सण आहे. बायकोला पण चालायचं आहे आणि आईला पण घेऊन चालायचं आहे, त्याच्यामध्ये वाढणारे ते भांडी पण सांभाळायची आहेत. हां, पण याच्यातून कसं कोपअप केलं पाहिजे लोकांनी आजकालच्या? कोपअप हे साहजिकरित्या जसं चाललंय ना तसंच चालू शकतं, त्याच्यात तू काही चेंजेस करू शकत नाही. ऑप्शन आता बघायला गेलं असतं ना, नवरा बायको काय करतात की सेपरेट होतात आई वडिलांपासून आणि ते स्वतःचा स्पेस बघतात, पण तो योग्य मार्ग नाही आहे माझ्या मते. आपल्याला जन्म दिलेल्या आई वडिलांना आपण टाकून आपण आपला स्पेस बघावा हे योग्य नाही. हा स्पेस हा मिळू शकतो तुम्हाला, तुम्ही तुमच्या जॉबमधनं वेळ काढा, वेकेशनला जा, ओके, कधीतरी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा थोडा वेळ काढून तुम्ही फिरायला जाऊ शकता. या मार्गे ते आपण सॉर्ट आऊट करू शकतो असं मला वाटतं. तुमचा काही विचार आहे याच्यावरती दादा? कसं आपण सॉल्व्ह करू शकतो? सॉल्व असं काहीच नाही. सॉल्व करणं म्हणजे साहजिक आहे. आपण एकमेकांना जर समजून घेतलं, सोबत चाललं, वेळ काढायचा आहे, बरोबर आहे, आपल्याला फिरायला जायचं आहे, हां ठीक आहे, कामावरून आपण जाऊ, पण सोबत आई वडिलांना घेऊन जाऊ, सगळ्या गोष्टी काय केल्या पाहिजे. तुला काय वाटतं हेल्दी रिलेशनशिप मेंटेन करायसाठी आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये न पडण्यासाठी कपल्सने काय केलं पाहिजे? मी तर बोलेल की जर प्रेम असेल तर लोक काढताच वेळ. तर माझ्यासाठी तर प्रेमच एक खूप मोठे, कारण की ते आपल्याला शक्ती देते. बिकॉज कोणतं पण रिलेशनशिप कधी परफेक्ट नसतो. तर पण जर एकमेकांमध्ये प्रेम असेल, अंडरस्टँडिंग असेल, तर किती जरी प्रॉब्लेम झाले तरी लोक शेवटी झगडे भांडणं करतात, बट सॉर्ट करून घेतात. तर मग त्याच्यामध्ये मला नाही वाटत की एवढा काही इश्यू असेल. आणि आपल्या आईवडिलांची जनरेशन साक्ष आहे त्या गोष्टीला. आईवडिला बाई ती मी बोलेल की लास्ट जनरेशन आहे जी असं डोकं लावून काम करते. त्याच्यानंतर त्यांनी खरंच मनामधून प्रेम केलं ॲक्च्युअली. प्रेम पण आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज पण त्यांनी खूप सांभाळल्या. आता नाही वाटत की कोण एवढा इझिली करत असेल. खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिला आणि तुमची मतं मांडली त्याच्याबद्दल. आमचे विचार लोकांपर्यंत जातील हेही कळू दे सर्वांना, कारण की फॅमिलीमध्ये आजकाल बघायला गेलं तर फॅमिलीमध्ये भरपूर स्ट्रेस आहे, मुलगा मुलींना भरपूर स्ट्रेस आहे. तर त्या स्ट्रेसमधनं आपण थोडंसं बाहेर येऊन आपण काय करू शकतो किंवा काय आपण चुका नाही केल्या पाहिजे, हा एक मेसेज मला असं वाटतं की तुम्ही लोकांपर्यंत पोचवाल आणि ते चांगलं आहे. आम्ही ॲक्च्युली ह्या व्हिडिओ बनवण्याचा हेतू तोच आहे की ज्या चुकीच्या गोष्टी घडतात रिलेशनशिपमध्ये, कारण का एक्स्ट्रा मॅरिटल्स खूप जास्त बघायला मिळतात हल्ली, त्याच्यानंतर फिजिकल अब्यूज खूप जास्त बघायला मिळतं हल्ली. म्हणजे लोकांना वेळ नाही आहे आणि त्याचं फ्रस्ट्रेशन त्यांच्या पार्टनरवरती निघतं आहे, त्याच्यामुळे नाती तुटत आहेत. कारण नातीच ॲट दी एंड सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यासाठी आपण नोकरी करतो किंवा पैसा कमवतो, हे त्याच गोष्टींसाठी करतो. तर मग हा एक संदेश आहे, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार. थँक्यू. तर मित्रांनो, आता आपण ज्या मुद्द्यांवरती बोललो हे सर्व मुद्दे एखाद्या नात्यासाठी फार घातक असतात. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, चीटिंग, अब्यूज यामुळे नातेसंबंध खराब होतात आणि तुटतात. तर तुम्ही तुमच्या नात्याला या सर्व गोष्टींपासून लांब ठेवा, लॉयल राहा, प्रेम करा आणि जगत राहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका. एव्हाना जर तुम्ही भावकीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत राम राम.